लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पंकजाताई यांना या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करणार आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि कुठला उमेदवार गेल्यानंतर आपल्या भागातील कोणते कामं त्या ठिकाणी होणार आहेत याची सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा या ठिकाणी घडून आणली पाहिजे। रवी देशमुखनी अतिशय थोडक्यामध्ये सांगितलं की जातीपातीच्या राजकारणापेक्षा आपल्याला विकासाचं राजकारण हे आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आपण नेहमी करतो आणि त्याच पद्धतीचं राजकारण सुद्धा ह्या ठिकाणी करायचंय। ज्यावेळेस पंकजाताई आपल्या राज्याच्या मंत्री असताना त्यावेळेस आपण बघितलं असेल की देशामध्ये सगळ्यात जास्त विमा मिळण्याचं काम 956 कोटी रुपये विमा मिळण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे। आणि ज्या वेळेस आपण दुष्काळी अनुदान असेल, पीक विमा असेल, अतिवृष्टीचं अनुदान असेल, शेतकऱ्यांना ज्यावेळेस कुठलंही अनुदान देण्याचं काम असेल त्यावेळेस पंकजाताईच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेलं आहे। आज आपण या ठिकाणी काम करीत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून जरी काम करीत असलो तरी मोठमोठे कामं आपण आपल्या परिसरामध्ये करीत असतो आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपला खासदार या ठिकाणी आपला खासदार त्या ठिकाणी दिल्लीत गेल्यानंतर उद्या आपले कोणते मोठमोठे कामं होणार आहेत याची सुद्धा आपण या ठिकाणी जाण ठेवली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करायचंय। आज आसडो व आडस परिसरातील या भागातील बरेचसे कामं या ठिकाणी प्रस्तावित असताना ज्यावेळेस आपल्याला दुष्काळ पडला त्यावेळेस या ठिकाणी छावण्या देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी पंकजाताईच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। आज या ठिकाणी ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला त्यावेळेस आपण ताई स्वतःच्या येणं आपण धारूरला एक कोरोना सेंटर त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामं करत आहोत। काही या मागण्या आमच्या 1-2च मागण्या आहेत की आमची या ठिकाणी 132 केळीची मागणी होती ती सुद्धा RDSS यामधून मंजूर होण्याच्या मार्गावर आहे, परंतु तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतरच ती मागणी पूर्णपणे त्या ठिकाणी मंजूर होणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला ताईला या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे। या ठिकाणी ताईच्या माध्यमातून सोलार प्लांट सुद्धा या ठिकाणी 3 मेगावॅटचा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि तो प्लांट या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर आपल्याला 24 तास शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाईट मिळणार आहे। असे सुद्धा प्रोजेक्ट आपल्याला ताईच्या माध्यमातून या ठिकाणी आणायचे। त्याच्यामुळे समोरचा उमेदवार कोण आहे ह्याच्यापेक्षा समोरच्या उमेदवाराचा अनुभव ह्या गावातील लोकांना सगळ्यात जास्त आलेला आहे। कारण त्या लोकांच्या ज्यावेळेस समोरचा उमेदवार या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मला वाटतं रवीचं एकदा कोंबडं खायलाच त्या ठिकाणी आला आणि पुन्हा काही त्याचा ऊस सुद्धा त्या ठिकाणी न्यायला नाही। अशा पद्धतीनं समोरचा उमेदवार या ठिकाणी आहे, त्याच्याविषयी बोलायची किंवा सांगायची आपल्याला काही गरज नाही। फक्त कुणीतरी काही व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिलं आणि याचं असं झालं त्याचं तसं झालं म्हणण्यापेक्षा या ठिकाणी काम करीत असताना आपण एक चांगलं काम या ठिकाणी आज या ठिकाणी काम करीत असताना पंकजाताईच्या माध्यमातून जे आपल्या गावातील विकास कामं आपल्या परिसरातील जे विकास कामं या ठिकाणी होणार आहेत ते विकास कामं उद्याच्या काळामध्ये कुणीही करणार नाही। त्याच्यामुळे आपण आपल्या ह्या परिसरातील लोकांनी सुद्धा सर्व गट तट विसरून या ठिकाणी सगळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रासपा असेल व सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताईला या ठिकाणी आपल्या आडस आणि आसडगाव सर्कल मध्ये जास्तीत जास्त लीड देऊन ताईच्या माध्यमातून आपल्या ह्या भागातील विकास आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि परत एकदा ताई प्रचंड मताने विजयी झाल्यानंतर परत एक विजयी सभा त्यांची आपल्या ह्या ठिकाणी ठेवू एवढंच बोलतो। आज आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येनं जमलात त्याबद्दल आपल्या सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।